हे कुणाला तरी बरं वाटावं म्हणून आमच्या राजाचं अवमान करणं आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हे त्यांना परवडणार नाही। एवढंच मी त्यांना इशारा देऊ। महाराष्ट्र विधानसभेत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सोमवारी मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केले। माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले होते की औरंगजेब हा न्यायप्रेमी राजा होता। त्यांच्याच कारकिर्दीत भारत सोन्याचे पक्षी बनले। मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही। औरंगजेबाच्या काळात तो धर्मासाठी नाही तर राजकारणासाठीचा लढा होता। तो हिंदू आणि मुस्लिमांमधील लढा नसून औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली। औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात आहे असे अबू आझमी यांनी म्हटले असून अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानानंतर सभागृह तहकूब करण्यात आले। याच्या दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संताप व्यक्त केला असून छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। अबू आझमी यांनी यापूर्वी देखील या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेच अनुद्गार काढले होते आणि तेव्हाही त्यांनी क्रूर कर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं होतं आणि त्याही वेळेस त्याला आम्ही रोखलं होतं आणि औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकत नाही हेही सांगितलं होतं। आणि पुन्हा आता तो क्रूर कर्मा औरंगजेब त्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य हे जग जाहीर आहे। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की छावा सिनेमा बघा आणि त्यामध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांचा इतिहास वाचा। आणि या औरंगजेबाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं तोडली, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले आणि त्यावेळेस सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांचा जो छळ केला, हजारो लोकांची कत्तल केली आणि काशी विश्वेश्वर किंवा इतर अनेक मंदिरं तोडली। असा औरंगजेब कुशल प्रशासक कसा होऊ शकतो? आणि त्याचे गुणगान जो अबू आझमी गातोय याचा धिक्कार आम्ही केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने हे म्हणजे आपले जे राष्ट्रपुरुष आहेत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे आपली दैवत आहे आणि त्यांचा अवमान करणं म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह। आणि म्हणून त्याप्रमाणे काल देखील काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। आजही मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रद्रोहाचा देखील गुन्हा दाखल होईल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई निलंबनाची झाली पाहिजे अशा प्रकारचं मत त्यांचं निंदाजनक वक्तव्य जे आहे मी कालही म्हणालो
की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचे पडसाद आज विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उमटलेले आहेत. हा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आरोप करून किंवा औरंगजेबाचं उदात्तीकरण करून त्याने महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही. महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना दैवत मानणारी आहे. त्यामुळे त्यांचा जो विचार असेल की हे कुणाला तरी बरं वाटावं म्हणून आमच्या राजाचं अवमान करणं आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं हे त्यांना परवडणार नाही. एवढंच मी त्यांना इशारा देऊ. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.